आधीच्या तानाजीला लय शिवाय दे वाटतात. असा आहे तो. अरे तो तसा होता. आता इथं देऊ शकत नाही. असा होता तो. पण ती बदल तानाजीतच नाही, जगातल्या सगळ्याच पुरुषात असेल किंवा पोरात असेल किंवा मुलं मुली सगळीच असेल, तर ती बदल एका लेवलला व्हायलाच पाहिजे. एक लेवलपर्यंत अज्ञान ठीक आहे, पण अज्ञान दूर झालं पाहिजे. आता मी लय ज्ञानी झालोय अशातला भाग नाही, पण जे काही गोष्टी आहेत त्या कळायला पाहिजेत आपल्याला. आणि सैराटचं खरं तर मी सतत धन्यवाद मानतो. म्हणजे एक असा काळ असतो की ज्या काळात मला काम नाही, टेन्शन येतं किंवा प्रेशर येतं, घ्यायला मला काम नाही किंवा माझं पुढं काय होईल इंडस्ट्रीत. पण त्याच काळात साईड बाय साईड मी हे पण विचार करतो की सैराटने मला अशी काही ब्युटिफुल गोष्ट दिली की मी नितळतेकडे गेलो, मी नैतिक विचार करायला लागलो, अंधश्रद्धेपासून दूर गेलो. जी तुला आता हे लग्न व्यवस्थेची विचारधारा मी म्हणलो, तशा विचारधारांचा मी विचार करायला लागलो. जातपात माझी संपवली. तर ही सैराटचं सगळं देणं आहे. कदाचित सैराट माझ्या आयुष्यात आला नसता तर मी फक्त गावाकडेच राहिलो असतो. तेवढंच माझं डबकं आणि तेवढंच माझी मर्यादा असते. मग ती बांधावानं भांडण असेल, तुझ्या शिर्डीनं माझा ऊस खाल्ला र, तुझ्या कोंबड्याने माझा बांटो करला र, मारायचं दोडायचं, ह्याच्या पलीकडे काही विचारधारा गेलीच नसती. पण आता तेवढं जग माझ्यासाठी असं राहिलं नाही. ती तेवढं राहिलं नाही माझ्यासाठी. ती खूप असं वेगळं काहीतरी. मला आता अमेरिकेत जावं वाटतंय, तिकडली लोक कशी राहते, ती तिथले विचार, कॅनव्हास मोठा झाला तू म्हणतो तसं. ती विचारधारा ती बघू वाटते. आणि असं एका ठिकाणी आता थांबू वाटत नाही, एक्सप्लोर करू वाटतंय, सतत फिरू वाटतंय. निसर्गाच्या लय जवळ गेलो, निसर्गावर प्रेम वाढलं. माणसांवरचं काही लोकांवरचं प्रेम वाढलं, काही लोकांवरचं प्रेम कमी झालं. माणूस हा प्राणी डेंजर प्राणी कधी कधी वाटतो किंवा सतत तो फसवत असतो. ते असं मग जनावरांवर प्रेम वाढलं, कारण जनावर निखळ वाटायला लागली माणसांच्या तोडीत. माणूस पण एक जनावरच आहे, पण तो बुद्धी एवढी असून सुद्धा सगळ्यात जास्त फसवा प्राणी मला वाटतो कधी कधी. मला वाटतंय सैराटनं तर रेकॉर्ड ब्रेक इकॉनॉमिकली केलं, फिल्म म्हणून चांगली झाली, पण माणूस म्हणून घडवण्याचं पण त्या प्रवासामध्ये खूप मोठं योगदान आहे. आता बघ की तुझी माझी गाठ पडायला कदाचित सैराटच कारणीभूत. बरोबर, आपण कधी भेटू शकलो नसतो. तर तशी बरीच लोक माझ्या आयुष्यात आली आणि त्या लोकांमुळे मी बदलत गेलो. किंवा सैराट झाल्या मला काहीच कळत नव्हतं. मग कोणतरी अशी जवळची लोक मग चर्चा करतात पुस्तकावर. एक असं पुस्तक आहे किंवा त्या पुस्तकाला सेपियन्स नावाचं पुस्तक घेऊ आपण. सेपियन्स नावाच्या पुस्तकावर चर्चा करतात. ते पुस्तक लय भारी आहे आणि सेपियन्समध्ये युval नोआ हरारीनं लय भारी लिहिलंय. ते मला माहीतच नाही. युval नोआ हरारीनं असं लिहिलंय की बिग बँग थिअरी झाली, माणूस कसा उत्क्रांत होत गेला. आणि मी कुठल्या तरी अशा कल्पित गोष्टीवर विश्वास ठेवून आहे की कल्पित म्हणजे की माझ्या डोक्यात वेगळीच कन्सेप्ट आहे माणसाला घेऊन, की कुठला तरी देव कंट्रोल करते, कुठली तरी शक्ती कंट्रोल करते. तर मग हळूहळू मला असं वाटलं की ती आपण बघायला पाहिजे, ती वाचलं पाहिजे. मग वाचन थोडं वाढवलं आणि लय वाचलं असं नाही, पण जी काही वाचलं ती लय भारी. आणि ज्या लोकांनी मला काही पुस्तकं सांगितली तर ती लोक लय भारी मिळतात. शशांक शेंडे नावाचा ॲक्टर सगळ्यांना माहितीच आहे. तर त्यांनी मला अशी काही पुस्तकं सजेस्ट केली आणि मग ती पुस्तक वाचल्यानंतर मला ती वेगळंच काहीतरी कळलं, किती भारी आहे ही. आणि ह्याच्या पलीकडे आपण विचारच नाही कधी केला की आपण अशा काहीतरी कल्पित गोष्टीवर विश्वास ठेवून आहे, ही जगण्याशी काही त्याचा संबंधच नाही. मग सेपियन्समध्ये ती कन्सेप्ट क्लिअर झाली किंवा सेपियन्स पुस्तक इतकं ब्युटिफुल आहे. परत द सेकंड सेक्स नावाचं एक पुस्तक वाचलं, सिमोन द बुवार नावाचे लेखक आहे. तर तिनं स्त्रियांबद्दल किती भारी लिहिलंय, स्त्रियांचं बायबल समजलं जातंय. मग तिथनं स्त्री कळायला लागली किंवा स्त्रियांवर आपण जे काय पुरुषी विचार लादत असतो, पुरुष म्हणून आपण कसा विचार करतो स्त्रियांबद्दल. मग ह्या सगळ्या गोष्टी अशा बदलत गेल्या आणि आत्ता जे दिसतोय ते मी तसा आहे. मला प्रेक्षकांना एक सांगायचं आहे की माणूस बदलू शकतोय. तुम्ही जर एक पाऊल पुढे घेतलं तर 100% माणूस बदलू शकतोय. मला वाटतं सैराट हे एक निमित्त ठरलं तुझ्यासाठी. पण एक गावातला खेड्यातल्या जो विचारसरणीने पूर्ण मागासलेला होता, तो माणूस आता सेकंड सेक्सवर आम्ही चर्चा करतोय. हे किती अरे आता द सेकंड सेक्स हे नाव आहे, पण या नावाला घेऊन पण लोकांच्या मनात एवढ्या खतरनाक कन्सेप्ट आहेत की नाव घेताना सुद्धा लोक, मी जर म्हणलं ना कुठल्या मित्र आणि मैत्रिणीला तू द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक वाच किंवा तू वाचलंय का, असं ते एक्सप्रेशन असे असतं, एकट्यानं वाचायचं पुस्तक. हा म्हणजे असं ते एवढ्या अशा बुरसटलेल्या अजून डोक्यात गोष्टी आहेत. बरोबर, ते असा सगळा घोळ आहे तो. तर ती कदाचित वाचल्यानंतर सगळ्यांचाच घोळ मिळेल. त्यामुळे ती सगळ्यांनी, जगातल्या सगळ्यांनी वाचलं पाहिजे असं मला वाटतं. आता माझं असं मत झालंय.